भाजपनं मुंबईच्या महापौरपदी मराठी रितू तावडेंच्या नावाची घोषणा केली। रितू तावडेंविरोधात विरोधकांनी उमेदवार न दिल्यानं महापौर पदाची धुरा त्याच सांभाळणार आहेत। मुंबई महापालिकेच्या इतिहासात दुसऱ्यांदा भाजपचा महापौर बसणार आहे। दरम्यान यावरून राऊतांनी भाजपला डिवचण्याचं काम केलंय। ठाकरेंना मराठी जनतेनं भरभरून मतदान केलं, त्या दबावामुळेच भाजपनं मराठी महापौर केला असा दावा राऊतांनी केला। यानंतर भाजपनंही राऊतांवर पलटवार केलाय, बघूयात। मराठी जनतेने आम्हाला जे भरभरून मतदान केलं त्या दबावापोटीच भारतीय जनता पक्षाला मराठी महापौर करावा लागला। संजय राऊतजींना कायम प्रत्येक गोष्टीत राजकारण करायची सवय आहे। आम्ही दिलेला शब्द पाळला। तुमचा झेंडा द्वेषाचा आहे आणि अजेंडा औरंगजेबाचा आहे। गिराबी तो टांगू कर या म्हणीप्रमाणे आता ते उभाटावाले बोलतात। मुंबईचा महापौर कोण होणार यावरनं पालिका निवडणुकीच्या आधी चांगलंच रान पेटलं होतं। मुंबईचा महापौर मराठीच व्हावा यासाठी सत्ताधारी विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली होती। मात्र अखेर मुंबईचा महापौर ठरला आणि मराठमोळ्या रितू तावडेंना महापौर पदासाठी भाजपनं उमेदवारी दिली। ठाकरे बंधूंना मराठी जनतेनं भरभरून मतदान दिलं, त्या दबावापोटीच भाजपनं मराठी महापौर दिल्याचं म्हणत राऊतांनी भाजपला टार्गेट केलं। मुंबईतला मराठी माणूस हिंदूच हे भाजपला कळालं असा टोलाही त्यांनी लगावलाय। शिवसेनेनं जो निवडणुकीमध्ये प्रचाराची दिशा ठरवली, मराठी माणूस, मराठी अस्मिता आणि मराठी जनतेनं आम्हाला जे भरभरून मतदान केलं, शिवसेनेला, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकत्रित, त्या दबावापोटीच भारतीय जनता पक्षाला मराठी महापौर करावा लागला। मुंबई महापालिकेवर मराठी महापौर पदाची निवड केल्यामुळं राऊतांनी रितू तावडेंचं अभिनंदन केलं, तर हिंदुत्वावरनं भाजपला टोला देखील लगावलाय। मुंबईचा महापौर हिंदूच होणार असं विधान पालिका निवडणुकीत आशिष शेलारांनी केलं होतं, यावरून राऊतांनी भाजपला लक्ष केलं। मात्र भाजपनं सांगितल्याप्रमाणे मराठी आणि हिंदू महापौर केल्याचं रितू तावडे यांनी म्हटलंय। रितू तावडे यांचं अभिनंदन करतो। भारतीय जनता पक्षाला या निमित्ताने कळलं की मुंबईतला मराठी माणूस हा सुद्धा हिंदू आहे आणि या मराठी माणसानंच देशाच्या स्वातंत्र्याचं आणि हिंदुत्वाचं रक्षण केलेलं आहे। मुंबईचा महापौर हा भारतीय होणार, मुंबईकर होणार, मराठी होणार। त्यामुळे भारतीय जनता पक्षाने सांगितल्या पद्धतीने मुंबईचा महापौर हा मराठी दिलाय, कोकणातला सुद्धा दिलेला आहे। आणि भारतीय जनता पक्ष हा सगळ्यांबरोबर आहे, कारण मुंबई ही फक्त ठराविक जाती धर्मापुरती मर्यादित नसून या ठिकाणी विविध जाती धर्माचे लोक राहतात। त्यामुळे मुंबईकर हा फक्त जो व्यक्ती काम करतो त्याच्या पाठीशी कुठलीही जात धर्म न बघता पाठीशी उभा असतो। रितू तावडे या मूळच्या काँग्रेसी असल्याचं म्हणत राऊतांनी भाजपला डिवचलंय। भाजपकडे स्वतःचं काही नाही अशी टीका राऊतांनी केली। दरम्यान यानंतर रितू तावडेंनी देखील संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलंय। राऊतांना राजकारण करण्याची सवय असल्याचा टोला रितू तावडेंनी लगावलाय। रितू तावडे या मूळच्या काँग्रेसवाल्याच आहेत। भारतीय जनता पक्षाकडे स्वतःचं ओरिजिनल असं काही नाही। रितू तावडे या मूळच्या काँग्रेसवाल्याच आहेत। भारतीय जनता पक्षाकडे स्वतःचं ओरिजिनल असं काही नाही। संजय राऊतजींना कायम प्रत्येक गोष्टीत राजकारण करायची सवय आहे। मग भाजपमधून आले, मग कोण इथून आले, अमकं, आणि त्यांना एकच सांगा, माझा निरोप त्यांना द्या की त्यांना सांगा की हे आता पक्ष इकडून आले तिकडून आले, तुमच्याकडे काय विकासाचे मुद्दे राहिले नाही आहेत का? तुमच्याकडे आता फक्त हेच राहिले, भावनिक मुद्द्यांवर बोला, दोन भाऊ एकत्र आले बोला, कोण बाहेरून आलं बोला, कोण काँग्रेसमधून आलं बोला। त्यांना हे का दिसत नाहीये की रितू तावडे गेले 20-22 वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये काम करते। राऊतांनी भाजपवर केलेल्या टीकेनंतर नवनाथ बन आणि संजय शिरसाट यांनी राऊतांवर शरसंधान साधलं। ठाकरेंच्या शिवसेनेचा हिरवा अजेंडा भाजपनं हाणून पाडला। मुंबईत मराठी आणि हिंदूच महापौर होणार हा शब्द भाजपनं पाळल्याचं म्हणत नवनाथ बन यांनी राऊतांवर टीकेची झोड उठवली। देवेंद्रजींनी सांगितलं होतं की मुंबईमध्ये मराठी महापौर होईल, मुंबईमध्ये हिंदू महापौर होईल। आम्ही दिलेला शब्द पाळला। तुम्हाला मात्र हिरवा महापौर करायचा होता, तुम्हाला मात्र पाकिस्तान धार्जनी, बांगलादेशी धार्जनी महापौर करायचा होता। त्यामुळंच तुमचा झेंडा द्वेषाचा आहे आणि अजेंडा
औरंगजेबाचा आहे हे मुंबईकरांनी ओळखलेलं आहे. उभाट्याचं आता थोडंसं समीकरण बदललेलं आहे, त्यांची मानसिकता बी बदललेली आहे. आपल्याकडे एक म्हण आहे, गिराबी तो टांग उपर. या म्हणीप्रमाणे आता ते उभाटावाले बोलतायत. आता मराठी महापौर झालाय, त्यांच्याकडे संख्याबळ नाहीये. आज संख्याबळ नसल्यामुळे ते उमेदवार देणार नाहीत. आणि आम्ही मराठी माणसाचा स्वाभिमान जपण्यासाठी, आम्ही मराठी माणसाला न्याय देण्यासाठी किंवा मराठी माणूस महापौर होतो याचा अभिमान आम्हाला असल्यामुळे आम्ही उमेदवार दिला नाही. त्यांचं अभिनंदन करतो असे हे बकवास वाक्य ते फेकतील आणि त्यांच्यामुळेच महापौर झालाय की काय असं चित्र निर्माण करायचा ते प्रयत्न करतील. परंतु ही मुंबई मराठी माणसाची आहे हे पहिल्यापासून आम्ही सांगत आलो होतो आणि अखेरला मराठी महापौर होतोय याचा सर्व मुंबईकरांना आनंद आहे. मुंबई पालिका निवडणुकीत मराठी आणि अमराठीचा मुद्दा चांगलाच तापला होता. मुंबईचा महापौर मराठी होणार की अमराठी असाही प्रश्न निर्माण करण्यात आला होता. मात्र मुंबईच्या महापौर पदासाठी मराठी रितू तावडेंच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. तर ठाकरेंच्या दबावामुळेच भाजपनं मराठी महापौर केल्याचा दावा करत राऊतांनी भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.